सर्व कार्यक्रम रद्द करून अजित पवार हे तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। पुणे जिल्ह्यातल्या उरळी कांचन ग्रामपंचायत नवीन ग्राम सचिवालयाचं उद्घाटनाप्रसंगी दोन्ही नेते एकाच मंचावर येणार होते। सकाळी 10:30 वाजता हा कार्यक्रम उरळी कांचन इथे संपन्न होणार होता। मात्र हे सगळे कार्यक्रम रद्द करून अजित पवार आता मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं कळत आहे। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांच्याकडून। रेवती, काय अधिक माहिती आहे? सर्व कार्यक्रम रद्द केलेत अजित पवारांनी? नक्कीच दीपाली, खरं तर असं शक्यतो कधी होत नाही की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एखाद्या कार्यक्रमाला वेळ दिलेली असेल आणि ते त्या वेळेत येत नाही। परंतु आज पुण्यातील उरळी कांचनच्या ग्राम सचिवालयाचं उद्घाटन होतं आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगी शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकाच मंचावरती येणार होते। परंतु मुंबईला काही महत्वाची बैठक आहे या कारणास्तव ते पुण्यात जिल्ह्यातील सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्याची माहिती ही कळत आहे। असंही शक्यता नाकारता येत नाही की मनोज जरांगे जे आंदोलनाला बसले आहेत आता त्या संदर्भातली काही बैठक ही असू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यासोबतच आता पुण्यातील जे उरळी कांचन या ग्राम सचिवालयाचं उद्घाटन आहे तिकडे आता शरद पवारांनी ठीक 10:30 वाजता उद्घित कापून उद्घाटन केलं। तर या प्रसंगी अमोल कोल्हे, माऊली कटके हे देखील उपस्थित आहेत। दीपाली, निश्चितच रेवती, धन्यवाद या सगळ्या महत्त्वाच्या अपडेटसाठी। तर मुंबईत महत्त्वाची बैठक असल्यानं अजित पवार यांनी आपले सगळे कार्यक्रम रद्द केलेत आणि ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेत।